आजकाल आमच्या साईश्रीला ना बाहेर फिरायला खूप आवडतं. एवढा आनंद होतो ना बाहेर जायचं म्हणले की काही सांगायलाच नको. आणि लहान मुलांचा आनंद तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आम्ही आलो होतो आंबेगावच्या जत्रेमध्ये. आणि आपण जत्रेमध्ये गेलोय आणि कुठली खरेदी केली नाही असं कधीच होणार नाही ना, कारण इथं आल्याच आमच्या सानूचं चाललं होतं, हा गॉगल घ्यायचा का तो गॉगल घ्यायचा. एक झाले की एक ट्राय करतच होती बरं का. 8 दिवसाखाली तिनं डीमार्टमधनं गॉगल घेतला होता, पण परत इथं बघितल्यावर तिला अजून हा पण गॉगल आवडला. आणि जत्रेत आलं ना आपल्या लहान मुलांसोबत आपल्याला पण लहानपणीचे दिवस आठवायला लागतात, कारण आपण पण लहानपणी असंच काहीतरी एन्जॉय केलेलं असताना. आमची साईश्री तर ना हात सोडून डायरेक्ट लाइटिंग वगैरे बघत एकटीच पळायला लागली होती. आणि तिच्या मागं मागं मी. आमच्या साईश्रीची ना ही फर्स्ट टाइमच होती जत्रा बघणे, त्यामुळे तिचा आनंद बघण्यासारखा होता. आणि इथं डीजे वगैरे लागले होते ना, तिचं मोहच आवरत नव्हता नाचण्याचा. आणि गाणे लागले की आम्ही लगेच नाचायलाच लागतो, काही सांगायलाच नको त्याचं तर. आणि इथं आमची साईश्रीने दुसऱ्याचा फुगा बघून लगेच त्याच्यासोबत भांडायलाच गेली की माझा फुगा दे म्हणून. जत्रेत गेलं ना आपल्याला प्रत्येकाला काही ना काही घ्यायचं असेल. जत्रेमध्ये कसं प्रत्येक गोष्टी जरा स्वस्तमध्येच भेटतात आणि प्रत्येकालाच मोह आवरतच नाही की जत्रेमध्ये खरेदी न करता कोणच असं घरी येत नाही. आणि मी तर अजिबातच नाही बाबा, मला तर खूप आवडतं खरेदी करायला. आणि इथं जत्रेमध्ये ना खूप मोठे मोठे पाळणे, ब्रेक डान्स वगैरे भरपूर काय काय होतं. मला तर खूप भीती वाटते, आपलं नुसतं बघायचं काम करत होतो आम्ही, कारण मला आवडतच नाही आणि चक्कर वगैरे येते, त्याच्यामुळे आपण काय कुठं बसलो नव्हतं. फक्त बघायचं काम करायचं, व्हिडिओ काम करायचं आणि आपलं घरी निघून यायचं. काहीतरी फक्त खरेदी, जत्रा म्हणले की फक्त आपली खरेदीच असते, आपण काय असल्या ह्याच्यात बसत नाही. पण इथं साईश्रीला आणि सानूला बसवलं होतं. आणि साईश्रीची पहिलीच टाईम होती की ह्याच्यामध्ये असं काहीतरी गाडीमध्ये वगैरे बसली. आणि मी त्या काकांना म्हणलं होतं की जर आमचं बाळ रडलं तर गाडी थांबवणार ना, तर हा म्हणले म्हणूनच मी तिला बसवलं होतं. पण आमची साईश्री अजिबात रडली नाही, मस्त एन्जॉय करत होती, बाय बाय करत होती मम्मीला पप्पांना. आणि मस्त एन्जॉय केलं बरं का साईश्रीने पण. फर्स्ट टाईमच होतं तिचं बसण्याचं गाडीमध्ये. आणि जत्रा म्हणले की एक वेगळाच आनंद असतो ना, आपले लहानपणीचे दिवस आपल्याला आठवायला लागतात, आपण पण काय काय एन्जॉय केलेलं असतं. आणि इथं परत गाणे लागलेले होते म्हणून परत आमच्या साईश्री तिचा परत डान्स चालू झाला होता. लहान मुलांना नाकातलं शेंबूड पण काढता येतं, पण गाणे लागले की नाचायचं कसं कळतं काय कळतच नाही मला तर. मला एक कळत नाही, आमच्या घरातल्यांना बहुतेक नुसतं चष्म्याचं आणि गॉगलचंच वेळ आहे का काही, कारण सानू पण आमची नुसतं गॉगल आणि हिच्या पप्पांना पण नुसतं गॉगल. म्हणलं काय ते गॉगल घेता, किती त्या घरात 2-3 पडून आहेत, तरी पण जत्रेत आले की अजून गॉगलच घ्यायचं होतं. पण आणि इथं परत सानूचं आमचं चाललं होतं मॅजिक वॉटर बुक का काय ते घ्यायचं होतं. म्हणलं बाई घे. आणि तिला स्कूलला आता सुट्ट्या असल्यामुळे तिला पण घरात काही करमत नाही, म्हणलं घे जाऊ दे. आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला गेलो आणि न खाताच बाहेरून घरी आलो असं कधीच होणार नाही, कारण ते शक्यच नाही. आम्हाला बाहेर गेले की पहिलं खायला लागतं. सानूने घेतली होती पाणीपुरी आणि मी घेतलंय तर पुलाव घेतला होता. आणि हे येत नाही तर साईश्रीला सांभाळण्याचं काम करत होते, कारण त्यांचा आज उपवास होता आणि ते घरीच सोडून आलेले होते. म्हणून मी आणि सानू फक्त खायचं काम करत होतो. त्यानंतर कॉफी. आणि आमच्या साईश्रीला ना कॉफी खूप खूप एवढी आवडती ना, काय सांगूच नका. आणि तिला कुणी पाजवायचं नव्हतं, आज तिला तिच्या हाताने प्यायची होती. आणि त्यानंतर घरी येताना परत आम्ही पिला होता बदाम शेक. अशा प्रकारे आमची जत्रा एन्जॉय झाली होती.